बघू शकता अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो साखर. तर आपले लाडू आहेत ना, एवढे सारे लाडू झाले. हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी रव्याचे लाडू. तर मला 8 दिवसापासून बनवायचे होते, तर मला आज मुहूर्त लागला आहे बनवायला. तर म्हटलं चला लगेच पटकन बनवून घेऊयात. रुद्राशला आत्ता शाळेत सोडलं आणि तो येऊपर्यंत म्हटलं झाले पाहिजेत. तूप थोडंसं ना घट्ट झालं तर गरम पाण्यात ठेवलं. रोज म्हणते मी आज बनवेल रव्याचे लाडू, पण काय होते दुसरं म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवायचा, त्याचा पण व्हिडिओ बनवायचा आणि मग रेसिपीचा, तर मग होत नव्हता. म्हटलं चला आज मी काही स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही बनवला, म्हणून म्हटलं डायरेक्ट रव्याचे लाडू बनवूया. तर हा आहे 500 ग्रॅम रवा. आपण आज चाळून घेऊया. तसं चांगलाच आहे, पण एकदा चाळून घेऊ म्हटलं. आणि आत्ता मला अर्धा किलो रव्याचे लाडू करायचे, तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि एकदम अशी पेढ्यासारखी मऊ रव्याचे लाडू होत आहेत आणि खूप सोपी रेसिपी, म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि खायला तर एवढी टेस्टी लागते, एवढी भारी लागते ना, म्हणजे अशी पेढा कसा असतो सेम तशी. तर आत्ता सगळा रवा आहे मी चाळून घेते. आता ह्याला मोठी कढई लागणार आहे. आता काय करायचं आहे, रवा आहे ना, आता मी अर्धा किलो रवा घेतला आहे. जर तुम्हाला म्हणजे असं गोड वगैरे जास्त आवडत असेल तर अर्धा किलो रव्याला अर्धा किलो साखर घ्यायची. आणि थोडंसं गोड जर कमी आवडत असेल ना, तर अगदी थोडीशी त्याच्यातली साखर आहे ती कमी करायची, नाही तर त्याचं प्रमाण सेम घ्यायचं. आणि तसं जरा म्हणजे नाहीतर मग आपण एखाद्या वाटीनी किंवा एखाद्या ग्लासनी वगैरे पण सेम मोजून घेऊ शकतो. तर बघू शकता रवा आहे मस्त छान मी चाळून घेतला आहे. आता हा खूप जास्त होईल, तर मला वाटते मोठ्या कढईमध्ये जमेल. एक वेळेस जरी भाजून घेत तर रवा आहे ना, तो एकदम चांगला जर भाजला तरच लाडू आहेत ते छान होत आहेत. तर सगळ्यात अगोदर मी कढई धुवून घेते. एकदा धुवूनच ठेवलेले असते, पण काय होते की बारकाल्या कोळी वगैरे फिरत आहेत, त्याच्यामुळे मग नको वाटतं. कारण की जास्त करून मोठ्या कढईचा उपयोग नाही होते. वरण वगैरे फोडणी घालायची असेल तरच घेत असते मी. तर मग 2-2 दिवस तसे ठेवलेले असले की कोळी वगैरे मिरवतात, झुरळ मिरवतात घरात. धुवून घेतली. चला तर रवा आहे तो आपण भाजून घेऊयात. आणि लगेच रवा भाजायला घेतलाय तर लगेच आपल्याला या साईडला ना, आता मी हे वरण भात लावलेला आहे, अजून मला वरणाला फोडणी घालायची. परत भाजी राहिली एक रुद्रांश. आता आपण जेवढी इकडं साखर घेतली ना, मी बरोबर सेम प्रमाण घेते. म्हणजे आता अर्धा किलो साखर घेतली, रवा घेतलाय तर अर्धा किलो साखर. ती साखर पण आपल्याला लगेच एका गॅसवरती रवा भाजायला घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गॅसवरती साखरेचा पाक आहे तो करायला ठेवायचा. आणि माझा अंदाज आहे, म्हणजे कधी पण काही पण बनवायचं असो, मी अंदाजानेच प्रमाण घेते. कारण लाडू जरी बनवायचे असेल, शेवयाचे लाडू किंवा शेवीचे लाडू बनवताय, धपाट्याचे लाडू कोणते पण असेल ना, तर मी कधीच मोजून घ्यायची गरज नाही लागत आहे मला प्रमाण. तर मी अंदाजाने टाकते, एकदम परफेक्ट बरोबर होते. आता ह्याच्यामध्ये ना पाणी थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे. जसं की दुसरे लाडू असतात ना, त्याचा पाक कसा आपल्याला घट्ट लागतो, एकतारी पाक म्हणताय त्याला, तर ह्याला तसं नाही. ह्याला ना पाक आहे तो थोडासा पातळच लागतोय. त्यासाठी पाणी मी साधारण 1 ग्लास पाणी टाकते आणि लगेच आपल्या इकडे या गॅसवरती ठेवते. तर चांगली पूर्ण विरघळून तर आपल्याला हे आहे पाक, तर तो सारखं हलवत राहायचा आहे.
एकदा साखर विरघळली ना तर मग नाही जास्त हलवला तरी चालतोय, नाही तर मग काय होते साखर बुडाला चिकटते. त्यामुळं 1-2 मिनटाला फक्त चमच्यानी हलवून घ्यायचं. चांगली गरम झाली. सुरुवातीला आपण रवा टाकून घेऊया. मोठी कढई आहे त्यामुळे सगळा रवा ह्याच्यामध्ये बसला. आता आपल्याला तूप आहे ना ते लगेच नाही टाकायचं. 2 मिनिटं रवा आहे तो छान परतून घ्यायचा आहे आणि तूप नंतर टाकायचे. आणि गॅस आहे तो एकदम लो फ्लेमवरती रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मग काय होतं सगळा रवा आहे तो छान भाजतो. आणि हाय फ्लेमवरती केला तर रवा लगेच करपतो, व्यवस्थित भाजत नाही. आणि जेव्हा रवा छान, आता छोट्या कढईमध्ये घेतला असता ना मी तर ह्याला थोडासा वेळ लागला असता, म्हणजे 2 वेळेस मला भाजून घ्यावा लागला असता. तर आता मी 2 मिनिटं ह्याला छान परतून घेतले. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तूप. तूप थोडंसं रव्याच्या लाडूला थोडंसं जास्तच वापरायचं. पूर्ण रवा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. आणि इकडं पाक पण आपला होतोय तो पण 1-2 मिनिटाला मी साखर आहे ती पूर्ण मिक्स करून घेते. आता रवा भाजूपर्यंत काय करायचं आपल्याला, वेलची आहे ना, वेलचीची पावडर पण बनवून घ्यायची. आता वेलचीची पावडर डायरेक्ट बनवून पाकामध्ये टाकली तरी चालते किंवा रव्यामध्ये टाकली तरी चालते, पण पूर्ण रव्यामध्ये टाकायची असेल तर रवा पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर टाकायची. नाहीतर अगोदर जर टाकली तर वेलचीचा फ्लेवर असतो ना तो पूर्ण निघून जातो. त्याच्यामुळे पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर लाडू बांधायच्या टाइमिंगला टाकली तरी चालते. बघू शकता रवा आपला एकदम मस्त छान भाजत आलाय. आणि इकडे पाक तर अजून 2-3 मिनिटं लागतील पाक व्हायला. आणि कधी पण रव्याचे लाडू करायचे असेल ना तर रवा आहे ना तो लहान रवा असतो तोच वापरायचा, मोठा रवा नाही वापरायचा. कारण की मोठ्या रव्याचे लाडू चांगले येत नाहीत. त्यामुळं एकदम जो लहान साईज असते ना रव्याची तीच वापरायची. आता रव्याचा थोडासा कलर आहे ना तो थोडासा चेंज होत चालला. पोळपाटावरती वेलची पावडर बनवून घेते. आता ह्या रव्याला जास्त लाडू तर मी 6 किंवा 7 वेलची आहे. हे ज्या मिक्सरमध्ये वाटलं असतं पण मी आता साखर त्याच्यामध्ये टाकली त्याच्यामुळे पोळपाटावर पण वाटायला काही जास्त वेळ नाही लागत आहे. तर ती पण लगेच आपण करून घेऊया. सुरुवातीला ना मला अगोदर ना ह्याचे म्हणजे धपाट्याचे लाडू म्हणतात त्याला, कोणी कोणी शेवीचे लाडू पण बनवते. सेम प्रोसेस असते धपाट्याची आणि शेवीच्या लाडूची, ते दिवाळीत वगैरे बनवतात. मला सुरुवातीला ते लाडू खूप आवडायचे आणि रव्याचे लाडू असायचे ते अजिबात आवडत नव्हते. लाडू बनवायला शिकले ना रव्याचे एकदम छान मऊ होत आहेत, तेव्हापासून मला सगळ्यात जास्त माझे रव्याचे लाडू फेवरेट झाले. वेलची आणि थोडीशी 1 चमचा साखर घेतली. आता हे आपण लाटण्याने ना ह्याची छान पावडर करून घेऊ. बघू शकता रव्याचा कलर छान असा म्हणजे गोल्डन कलर झाला आहे थोडासा. अजून आपल्याला 2-3 मिनटं छान अजून परतून घ्यायचं आहे. आणि इकडं आपला पाक पण शिजला आहे तरी पण अजून थोडा वेळ म्हणजे जोपर्यंत मी रवा भाजते ना तोपर्यंत त्याला असंच कमी गॅसवरती छान उकळू द्यायचं आहे.
म्हणजे छान होतं. सेम मी कधी पण रवा भाजायला ठेवला की तेव्हाच पाक करायला ठेवते. रवा भाजला तोपर्यंत पाक शिजून द्यायचा आणि रव्याचं गॅस बंद केला की हा पण बंद करून ठेवायचा. म्हणजे बरोबर प्रमाण बरोबर होतं. म्हणजे जास्त घट्ट पण नाही होते आणि खूप जास्त पातळ पण नाही होते. आता ही वेलची आणि साखर आहे त्याची पावडर मी बनवून घेते. रवा पण आपला भाजत आलाय. अगदी 2 मिनिटं लागते. तोपर्यंत पावडर बनवली की लगेच ह्याच्यामध्ये टाकायची आणि गॅस दोन्ही पण आहेत ते बंद करून ठेवायचे. फक्त काय करायचं, ही साखर वाटताना ना लाटणं आणि पोळपाट आहे तो ओला नाही ठेवायचा. म्हणजे ओला ठेवला ना पूर्ण साखरेचं पाणी त्यामुळे थोडासा कोरडा असेल तरच ह्याच्यावर वाटून घ्यायचं. माझं लाटणं थोडंसं ओलं आहे. तर आता ही पावडर आहे ती थोडीशी म्हणजे मोठीच आहे, खूप बारीक नाही झाली. तर आता आपण ही ना लगेच रव्यामध्ये टाकली तरी चालते किंवा पाकामध्ये टाकली तरी चालते. तर आता मी ही साखर आहे ना पाकामध्ये टाकते. पाकाचा गॅस आहे तो बंद केलाय अगोदर आणि आता टाकते मी. तर रवा पण आपला भाजतच आलाय. रव्याचा पण कलर एकदम छान गोल्डन कलर झाला ते मला दाखवते. आणि त्याचा स्मेल पण आहे, बघू शकता कलर मस्त छान चेंज झालाय. बघू शकता रव्याचा कलर आहे तो एकदम मस्त असा गोल्डन कलर झालाय आणि एकदम छान भाजले. आता पाक आहे ना, आता पण हे दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं तरी चालतं. आता मी ह्याच्यातच टाकते कारण की ह्याच्यात बसणार आहे. आता पाक आहे तो पण गरमच आहे, लगेच ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. फक्त आपल्याला गॅसवरच टाकायचं नाही, असं खाली उतरून टाकायचं. आणि थोडासा जरी गार झाला ना तरी चालतं. आता मी पाक आहे तो 2 मिनटं अगोदरच उतरून ठेवला होता, 2-3 मिनटं. आणि रवा थोडासा भाजायचा राहिला होता म्हणून भाजून घेतला. आता सगळा पाक आहे ना ह्याच्यामध्ये बसतो. आता आपल्याला जरी वाटलं ना की पातळ होते तर नंतर ह्याच्यामध्ये बरोबर पाक आहे तो बसतो. आता हे छान मिक्स करायचे आणि आपल्याला ह्याला असंच लाडू आत्ताच नाही बांधायचे, संध्याकाळी बांधायचे. म्हणजे बऱ्याच 12 तास किंवा 8 तास झाल्याच्या नंतर बांधून घ्यायचे. कारण ह्याला पाक आहे तो रव्यामध्ये मुरायला बराच वेळ लागतो. सकाळपर्यंत असे झाकून ठेवले आणि सकाळी बांधायला घेतले. एकदम मस्त झालते. तर बघू शकता आता हे असंच आपल्याला गरम आहे ना तोपर्यंत झाकण घालून नाही ठेवायचं, थोडंसं गार होऊ द्यायचं आणि नंतर ह्याला झाकण. तर आता ह्याच्यामध्ये मी सगळा पाक टाकून घेतलाय आणि म्हणजे पातळच वाटते पण ह्याला मुरायला ना बराच वेळ लागतो. तर आता हे आपण असं झाकण घालून ठेवत, गरम आहे थोडंसं. तर आता मी लगेच झाकण नाही घालते, थोडंसं गार होऊ देते आणि मग नंतर जर पूर्ण जर म्हणजे सुकलं ह्यातला पाक वगैरे तर लगेच बांधले तरी चालत आहेत. पण ही अजून खूप जास्त पातळ, तर मी असंच ठेवते आणि बाकीचा स्वयंपाक आहे ते बनवायला घेते. आता सगळे लाडू झाल्याशिवाय कळणार नाही की हे कसे झालेत. पण तरी पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता बघूयात हे संध्याकाळी ती कशी होत आहेत ते. सुरुवातीला तर असे पातळ झाले ना टेन्शन येतं की व्यवस्थित बांधता येतील की नाही म्हणून, पण संध्याकाळी काय होतं. तर बघू शकता मस्त घट्ट झाले आणि आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. आता असे गोल केले तरी चालतात किंवा असे पण करतायत.
आता पटपट होत आहेत. अजून हे सुकल्याच्या नंतर ना अजून कोरडे होत आहेत. आत्ता पण अजून थोडेसे वलसर वाटत आहेत ना, अजून कोरडे पण होत आहेत. सगळे लाडू आहेत ना मी बनवून घेते. मला अगोदर वाटलं होतं खूप जास्त पातळ झाले तर व्यवस्थित येतात का नाही, पण मस्त आलेत. आणि सुरुवातीला जरी वाटलं ना आपल्याला हे पीठ खूप पातळ झाले तर काय करायचं, थोडंसं अजून म्हणजे तशीच कढई आहे ती थोडा वेळ परतून घेतलं तरी पण घट्ट होत आहेत. नाहीतर मग असं ताटामध्ये पसरून ठेवायचं आणि झाकण वगैरे नाही घालायचं त्याला. झाकण घातलं तर मग काय होतं परत चिकट होत आहेत, वलसर होत आहेत जरा, त्यामुळं तसंच ठेवायचं थंडगार होईपर्यंत. आणि नंतर लाडू वळून घ्यायचे. आत्ता मी हे ना आत्ता वळून घेते आणि आत्ता पण मला थोडंसं हे पातळ वाटतंय. नंतर अजून ह्याला वाळल्याच्या नंतर आत्ता मी ही दुपारी बनवते, संध्याकाळी अजून एक ह्याला हात द्यायचा, म्हणजे अजून एकदा फक्त असं गोल गोल फिरवून घ्यायचं. मस्त होत आहे. तर मी अगोदर हे सगळे लाडू वळून घेते. होऊ शकता अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो साखर. तर आपले लाडू आहेत ना एवढे सारे लाडू झालेत आणि तेवढेच नाही तर ह्या प्लेटमध्ये पण मी ठेवलेत. एकदम मस्त झालेत आणि गोड पण एकदम प्रमाणात पडले, खूप कमी पण नाही आणि थोडंसं जास्त आहे, पण मला गोड लाडू जास्त आवडत आहेत. तर बघू शकता लाडू एकदम मस्त झाले. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.